नमस्कार, माझं नाव दैवता कांबळे. मी लॅपमेन स्कूलमध्ये ॲज SMC आहे आणि आमच्या परमेश्वर दिदी आहेत, त्यांनी एक डिजिटल पाठशाला हे प्रोजेक्ट चालू केला. त्याच्यामध्ये आम्हाला डिजिटल स्किल म्हणजे मोबाईलमध्ये काही डिजिटल गोष्टी ते कशा आपण शिकायच्या. कारण शाळेतल्या मुलांना तर ह्या गोष्टी शाळेमध्ये शिकवल्या जातात, पण पालकांना या गोष्टी समजत नाही. म्हणून त्यांनी पालकांसाठी हा प्रोजेक्ट रन केला आहे. मग पहिल्यांदा सुरुवात आम्ही गुगल लेन्स यापासून केली की गुगल लेन्स कसा वापरायचा, म्हणजे नक्की त्याच्यामध्ये कसं रीड कसं करायचं किंवा लँग्वेज ट्रान्सलेट कशी करायची, QR कोड स्कॅन कसं करायचं हे पहिल्यांदा आम्ही शिकलो. आणि याचं सेशन आम्ही दापोडीमध्ये जाऊन घेतलं होतं. त्यानंतर शाळेमध्ये टेक फेअर होता, टेक फेअर घेतलं. त्या टेक फेअरमध्ये आम्ही बऱ्याच गोष्टी म्हणजे आधार कार्ड अपडेट कसं करायचं किंवा पॅन कार्ड कसं अपडेट करायचं, हे काही अशा वेबसाईट आहे किंवा या सगळ्या गोष्टीचं आम्ही सेशन घेतलं होतं. त्याच्या दापोडीमध्ये सायबर सिक्युरिटीवर सेशन घेतलं. त्याच्यामध्ये आम्ही जाऊन सांगितलं की कुठले ॲप आपण कशी घ्यायची, की ते ॲप त्याचे स्टार किती आहेत, किंवा आपण एखादा आपल्याला फ्रॉड कॉल आला किंवा एखादी लिंक आली त्याच्यावर क्लिक करायचं नाही, किंवा OTP कुणी मागितलं तर द्यायचं नाही. या सगळ्या गोष्टीची माहिती आम्ही भोपोळीमध्ये दिली. नंतर आम्ही शाळेमध्ये आमच्या शाळेच्या ओपन डे दिवशी स्टॉल लावलेला असतो. त्याच्यामध्ये मग आम्ही काही असे वेबसाईट आहेत की ते एज्युकेशनल म्हणजे मॅथ्ससाठी वर्ड बॉल असे आहेत, आणि वर्ड बॉलमध्ये सायन्स मॅथ्स याचा आपण अभ्यास करू शकतो. आणि ते मुलांना किती मजेदार आहे ते आम्ही त्याची माहिती दिली आणि मुलांना पण ते खूप आवडलं. त्यानंतर आम्ही कम्युनिटीमध्ये जाऊन रीड अलॉंग या ॲपचं सेशन घेतलं. त्याच्यामध्ये मुलांना पण खूप आवडलं. त्यांनी ज्या मुलांना इंग्लिश येत नाही ते कसे वाचू शकते, ते कसे रीड करायचे, त्या ॲपमध्ये सगळं व्यवस्थित त्यांना आम्ही शिकवलं आणि त्यांनी ते केलं पण खूप उत्साहाने केलं. आता पण आम्ही इथपर्यंत आलो, त्याच्या पुढे पण आम्हाला आणखी बरंच काही शिकायचं आणि आम्हाला पण शिकवणार पण आहे आणि आम्ही बरेचसे सेशन घेणार आहे या कम्युनिटीमध्ये आणि असंच आम्ही शिकत राहणार आहे. मग आमच्या ह्या डिजिटल पाठशाळेविषयी आम्ही आमच्या SMC ॲन्युअल कार्यक्रमामध्ये आम्ही याचं प्रेझेंट केलं. आमचे जे आकांक्षाचे CEO आहेत सौरभ आहे, त्यांनी पण खूप छान आम्हाला रिस्पॉन्स दिला की तुम्ही खूप छान काम करताय आणि तुम्ही ह्या गोष्टी कम्युनिटीमध्ये जाऊन सांगताय. म्हणजे आपले शाळेचे पालक असतात, पण इतर आणखीन शाळेचे किंवा कम्युनिटीमध्ये पालकांना पण याची माहिती वाटते. त्यांना खूप आवडलं आणि त्यांनी बोलले तुम्ही तुमचं काम कंटिन्यू करा, आणखीन पुढे सेशन घ्या, आणि त्यांनी आम्हाला असा छान रिस्पॉन्स दिला. मुंबई आणि त्याच्यानंतर आम्ही मुंबई आणि पुण्यामध्ये TRP टुर्नामेंटमध्ये आमचे स्टॉल लावले. पुण्यामध्ये आम्ही ChatGPTवर स्टॉल लावला होता आणि तिथे इतरही शाळेचे विद्यार्थी आले होते, पालक आले होते आणि त्यांना खूप आवडला आमचा स्टॉल. त्यांनी बोलले खूप छान माहिती दिली. अशा प्रकारे आम्ही आमचा प्रोग्राम रन करणार आहोत, चालू ठेवणार आहे. आणि हे जो प्रोग्राम आहे माझ्यासाठी आमच्यासारख्या पालकांसाठी खूप छान आहे. कारण मोबाईलची जी माहिती, जी चांगली माहिती आहे, त्याचा यूज कसा करायचा आपण, त्याच्या ॲपच्या किंवा त्याचे जे सेटिंग आहेत, ही माहिती भेटली आणि आम्ही इतरांना पण त्याची माहिती देतो आणि खूप आवडतं मला. आणि आम्ही असंच काम करत राहू आणि पुढे शिकत राहू आणि कम्युनिटीमध्ये असं सेशन घेत राहू. आणि धन्यवाद परमेश्वर दिदी, आम्हाला त्यांनी संधी दिली आणि याच्या पुढे पण आम्ही चालूच ठेवणार आहे. धन्यवाद.